गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या नवीन सायन्सच्या फ्रेश बॅचमध्ये. यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत रेग्युलर लेक्चर्स, IMP नोट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि 2027 महाराष्ट्र बोर्डसाठीचं फुल ऑन डेडिकेटेड प्रिपरेशन. तर मित्रांनो, आपण बघत होतो सायन्स 2 चा चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा भाग पहिला म्हणजे पार्ट 1. पार्ट 2 हा पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 3 म्हणजे ऍक्च्युली जो तुमचा चॅप्टर नंबर 3 आहे त्याच्यात तुम्हाला पार्ट 2 बघायला मिळणार आहे. आता आपण बघतोय पार्ट 2 चा. हे लेक्चर नंबर 2 आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी रेस्पायरेशन काय आहे, एरोबिक रेस्पायरेशन, अनएरोबिक रेस्पायरेशनचा डिफरन्स बिटवीन, जो की तुमच्या शाळेच्या एक्झाम साठी मोस्ट IMP असणार आहे, हा डिफरन्स बिटवीन आपला कव्हर केलेला आहे. आता आपण बघणार आहोत ह्या चॅप्टरच्या ऍक्च्युअली क्वेश्चन आन्सर्स, जे की बोर्ड दृष्टिकोनातून खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा, 6 ते 7 मार्काचं वेटेज आहे, त्यामुळे हा चॅप्टर स्किप करता कामा नये. बिकॉज सर्वात जास्त मार्क्स मिळवून देणारा चॅप्टर आहे. आणि तुम्ही बघितलंय पोरांनो, अगदी सिंपल चॅप्टर आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजते, तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचतायत. तर पटापट प्रत्येक मुलांनी जॉईन व्हा. तुमचे मित्र जर अजूनपर्यंत जॉईन नसतील झाले, त्यांना पटापट सांगा की लेक्चर सुरू झालेला आहे, जेणेकरून आपण सुरुवात करू शकतो. आपण आता काही बघणार आहोत ज्या एरोबिक रेस्पायरेशन आणि अनएरोबिक रेस्पायरेशन्स आहेत त्यांच्यातल्या काही प्रोसेस. एक्झॅक्टली आपण जे अन्न खातो त्याचं जे ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं हे नक्की कशा प्रकारे होतं. आणि त्याचबरोबर जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आजच्या या शेवटचं आपलं जे लेक्चर झालं की शेवटी मी तुम्हाला सांगणार एक सुंदर आणि छान अशी गोष्ट. तर तुम्ही तयार आहात ना आपल्या लेक्चरसाठी? चला, बोला गणपती बाप्पा मोरया. चलो पोरांनो, आता आपल्याला बघायचं आहे इन एरोबिक रेस्पायरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप्स. एरोबिक रेस्पायरेशन होत असताना जे ग्लुकोज, आपण जे फूड खातो, अन्न खातो, अन्न खाल्यानंतर जे आपल्याला ग्लुकोज मिळतं त्याचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. मग या ब्रेकडाऊन होण्याच्या 3 महत्वाच्या प्रोसेस आहेत. माझ्या पोरांना लगेच माहिती पाहिजे, आपण ह्युमन बॉडी कुठलं रेस्पायरेशन करते, एरोबिक का एनोरेबिक? पटापट कमेंट मध्ये टाका. एरोबिक का अनएरोबिक? ह्युमन बॉडी कुठलं रेस्पायरेशन करते, फास्ट फास्ट? एरोबिक का अनएरोबिक? व्हेरी गुड. आपली ह्युमन बॉडी ही एरोबिक रेस्पायरेशन करते, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व, ते एरोबिक रेस्पायरेशन आपण बघितलंय पोरांनो. चलो, आता ह्या एरोबिक रेस्पायरेशन मध्ये ग्लुकोजच्या 3 स्टेप कोणकोणत्या आहेत? फर्स्ट आहे ग्लायकोलायसिस. बोला माझ्या मागे, ग्लायकोलायसिस. कोणाचं लायसिस? ग्लायकोचं लायसिस. कोणाचं लायसिस? ग्लायकोचं लायसिस. बाबा रे, माझ्या मागे जो रिपीट करेल त्याला चांगले मार्क्स मिळतील, तो विसरणार नाही. जेवढं रिपीट तेवढं डोक्यामध्ये फिट. चलो, ग्लायकोलायसिस. कोणाचं लायसिस? ग्लायकोचं लायसिस. त्यानंतर ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. बाप रे दादा, इंग्लिश मधली शिवी तर नाही. हे आहे TCA, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. बोला, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. व्हेरी गुड. रिपीट. ओके. ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. बोला, ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. कोणती रिएक्शन? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. माझ्या पोरांना कोणी पण विचारलं की ग्लुकोजचं ऑक्सिडेशनचं किती स्टेप्स आहेत, लगेच 3 स्टेप्स आहेत. पहिली कोणती? ग्लायकोलायसिस. दुसरी कोणती? ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. तिसरी कोणती? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. 3. आता ह्या तिघांचा इन डिटेल स्टडी करायचा आहे. बघा, बोर्डसाठी याच्या डेफिनेशन येतात. 3 मार्क्स साठी या तिघही गोष्टी कधी कधी एक्सप्लेन करायला सुद्धा विचारलेला आहे. वन ऑफ द मोस्ट IMP क्वेश्चन आहे 2027 महाराष्ट्र बोर्डसाठी. चलो, आता ग्लायकोलायसिस. बघा, आता एक एक स्टेप सांगतोय ना पोरांनो, तुम्ही ना डायरेक्ट रीड नका करायचं PPT. मी जे सांगतोय माझ्याकडे लक्ष द्या आणि रिपीट करायचं. सिंपल लॉजिक आहे. बघा, ग्लायकोलायसिस पहिली स्टेप्स आहेत. मग प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. ग्लायकोलायसिस कुठे होतं? सायटोप्लाझम मध्ये होतं. कोणाचा प्लाझम? सायटोचा प्लाझम. आता गणित घ्या. दादा, सायटोप्लाझम कुठे असतो? माझ्या डोक्यामध्ये असतो सायटोप्लाझम.
सायटोप्लाझम राजांनो. आपली बॉडी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कशाने बनलेली आहे? सेल. माझ्या पोरांना माहिती आहे, एक सेल असतो, सेलच्या मध्ये न्यूक्लियस असतो. मग न्यूक्लियस पासून त्या सेलच्या आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंत जे मधलं डिस्टन्स आहे, न्यूक्लियस आणि बाजूचं सर्कल, याच्या मधली जी पोकळी रिकामी जागा आहे त्याला म्हणतो सायटोप्लाझम. मग प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस कुठे होतं? सायटोप्लाझम मध्ये होतं. कुठे होतं रे राजा? सायटोप्लाझम मध्ये होतं. मग या सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप. ब्रेकडाऊन होतं याचं स्टेप बाय स्टेप. मग जेव्हा याचं ब्रेकडाऊन होतं त्याच्याद्वारे आपल्याला काहीतरी मिळणार, काहीतरी केल्याने काहीतरी होणार, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग ग्लुकोजचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस बाहेर काय पडतं? 2 पायरुव्हिक ऍसिड, 2 ATP, 2 NADH2, 2 H2O. अरे बापरे दादा, एवढं लक्षात ठेवायचं का? अजिबात अजिबात नाही. सावकाश घ्या. बघा, ग्लुकोज ग्लायकोलायसिस कुठे होतं? सायटोप्लाझम मध्ये होतं. ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं, ब्रेकडाऊन होतं. हे ब्रेकडाऊन झाल्यावर आपल्याला काय मिळतं? पायरुव्हिक ऍसिड, ATP, NADH2 आणि वॉटर. मग हे जे पायरुव्हिक ऍसिड आहे ना, हे कन्व्हर्ट होतं. कशात कन्व्हर्ट होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए, 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 ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्ट होतं आणि रिलीज बाहेर सोडतं काय? NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड, जे सध्या आपल्या कामाचे नाहीये. पण पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. डोळे माझ्या पोरांना ग्लायकोलायसिस कुठे होतं? दादा म्हटला सायटोप्लाझम मध्ये होतं. सायटोप्लाझम मध्ये ज्यावेळेस ग्लायकोलायसिस होतं तेव्हा ग्लुकोजचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं, ब्रेकडाऊन होतं. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यावर बाहेर काय मिळतं? पायरुव्हिक ऍसिड, ATP, NADH2 आणि वॉटर मिळतो. याच्यामध्ये कामाचा कोण आहे? पायरुव्हिक ऍसिड. या पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं. कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. लक्षात एवढं तर ठेवावं लागेल. मग आपल्याला काय मिळालंय रे? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. चलो बच्चा, ऍसिटाइल कोएन्झाइम ए आगे जाओ. दर्शनाची रांग आहे. चलो दर्शन, ATP. आपल्याला काय तयार करायचंय? एनर्जी तयार करायची. एनर्जी तयार करण्यासाठी आपण चाललोय, हळूहळू हळूहळू चाललोय. बॅगेत काय भरलंय आता? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. मग झुकू 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत गाडी, पळती झाडे पाहूया आणि ATP बनवायला जाऊया. आता आपण ह्या बॅग मध्ये जसं की आपण मामाच्या गावाला जातो, वेगवेगळे कपडे मस्तपैकी आपण भरतो तयार होण्यासाठी. आता हे आपल्या ATPच्या गावाला जाण्यासाठी आपण काय घेतलंय रे राजा? आपण घेतलेलं आहे ऍसिटाइल कोएन्झाइम ए. काय घेतलाय? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. मग हा जो तुमचा ऍसिटाइल कोएन्झाइम ए आहे हा कुठे जाणार? आता म्हणजे एक प्रोसेस समजून घ्या की होतं काय नक्की ग्लायकोलायसिस मध्ये. बघा, याच्याने तुम्हाला फार लवकर क्लॅरिटी मिळेल. ग्लायकोलायसिस मध्ये पहिले प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस कुठे होते? सायटोप्लाझम मध्ये होते. मग ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं स्टेप बाय स्टेप. मग आपल्याला काय मिळतं? पायरुव्हिक ऍसिड, ATP, NADH2, वॉटर. त्यानंतर आपल्याला पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होताना दिसतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. फ्लो चार्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. आता मी माझ्या पोरांना एक एक्झामची टिप देणार आहे. बघा पोरांनो, ज्यावेळेस बोर्डचा पेपर येतो, बोर्डच्या पेपरला ग्लायकोलायसिस, TCA, ETC 3 मार्काला आलेलं आहे. सर्व मुलं कॉमन प्रश्न लिहिणार, थेरी लिहिणार. 1 पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट. एका पॉइंटला तुमचं हँडरायटिंग चांगलं नसेल किंवा प्रेझेंटेशन एवढं खास नाही दादा, मग त्याला छान बनवायचं कसं आहे आपल्याला? हा जो फ्लो चार्ट आहे काढून या. पेपरमध्ये फ्लो चार्ट काढून या. ह्या फ्लो चार्टने किती लाईन भरल्या पोरांनो? मिनिमम 5 ते 6 लाईन भरल्या एवढ्याच्या. त्यानंतर हेच फ्लो चार्ट एक्सप्लेन करा. किती लाईन भरल्या रे पोरांनो? मिनिमम 4 ते 5 लाईन भरल्या. बापरे दादा, समजले हो तुम? फ्लो चार्टने 4-5 लाईन भरल्या, तो फ्लो चार्ट एक्सप्लेन करण्याने 4-5 लाईन भरल्या. अशा लाईन भरवत 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 पेपर चेक करा. अरे प्रेझेंटेशन छान या मुलाचं, हा मुलगा नक्कीच हुशार असणार आहे, खूप छान अभ्यास केलाय पोराने. पण पोरगा आपला सायन्सवाला दादाचा आहे.
सिंपल मध्ये गालावर डिंपल पडस तर समजून घेतलेलं आहे आणि पेपरमध्ये धर्र दिशी मस्तपैकी छान पेपर उतरवून काढलेला आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही लिहिलं तर मार्क्स चांगले मिळणार. पेपर प्रेझेंटेशन नुसतं पॉइंट लिहित गेले अजिबात नाही. आता तुम्हाला व्हरायटीज आणावं लागतात, फ्लोचार्ट काढावे लागतील, कुठे डायग्राम्स लिहावे लागतील. ज्या पुस्तकात प्रेझेंट सुद्धा नाही हा फ्लोचार्ट, तो तुम्हाला बनवावा लागेल. हे कधी बनेल? ज्यावेळेस तुम्ही एकंदरीत अभ्यासाला सुरुवात करता, सेल्फ स्टडी करता, तेव्हा या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. असो, ग्लायकोलायसिस समजतंय राजा? चलो पुढे. ह्यानंतर यामधून काय होतं? रिलीज काय होतं? NADH2 आणि CO2, जे काय आपल्या कामाचं नाहीये. मग ग्लायकोलायसिस मध्ये काय भेटला? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात झालं? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. कशात झालं? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. लेक्चर झाल्यावर ह्या स्पेलिंग 5-5 वेळा लिहून काढायच्या आहेत, जेणेकरून स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत. आणि ज्यावेळेस मी बोलतोय तुम्हाला काय करायचंय? शांत बसायचंय, गण्यासारखं ऐकायचंय लेक्चर. व्हेरी गुड. असं नाही, ज्यावेळेस मी बोलतोय रिपीट करायचं आहे. रिपीट केलं मग तुम्हाला माहिती आहे झोपेत पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात झालं? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. चलो, आता ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, झुकू 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 आगीन गाडीत पुढे आलेला आहे. अगला स्टेशन ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. मग आता हे ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकललाच आपण म्हणतो क्रेब सायकल. काय म्हणतो? क्रेब सायकल. क्रेब नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी ही सायकल सांगितली, ज्यांच्यामुळे आपल्याला अभ्यास करावा लागतोय. असे क्रेब बाबा, बाबा क्रेब, पटापट कमेंट मध्ये टाका बाबा क्रेब. पलो चलो 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 बच्चा, कमेंट मध्ये बाबा क्रेब की जय, बाबा क्रेब की जय. व्हेरी गुड. चलो, मग ही जी क्रेब सायकल आहे पोरांनो, ज्यालाच आपण म्हणतो ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. कोणी विचारलं ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिडलाच काय म्हणतोय आपण? क्रेब सायकल. लक्षात ठेवा. याच्यात काय होतंय? ग्लायकोलायसिस झालंय, ग्लायकोलायसिस मधून आपल्याला काय भेटलं? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात झालं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. मग ऍसिटाइल कोएन्झाइम हा एंटर होतो मायटोचोंड्रिया. कोणाची चोंड्रिया? मायटोचिकोंड्रिया. कोणाची कोंड्रिया? मायटोचिकोंड्रिया. मग या मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्यावेळेस हा एंटर होतो ऍसिटाइल कोएन्झाइम ए, हा मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर झाल्यानंतर काही ना काही प्रोसेस करणार. मग याच्यापासून होणार काय? काहीतरी केल्याने काहीतरी होणार. सेलमध्ये ही अशी मायटोकॉन्ड्रिया असते, लक्षात ठेवा. एंटर झालाय तुमचा ऍसिटाइल कोएन्झाइम ए मायटोकॉन्ड्रियामध्ये. मग ह्या ऍसिटाइल कोएन्झाइम ए मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर झाल्यावरती एक सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन होते. काय होते? सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन होते आणि याच्यातून बाहेर पडतो CO2, H2O, NADH2, FADH2, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2, FADH2. ऍसिटाइल कोएन्झाइम ए मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर झाला. मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर झाल्यावर एक सायक्लिक चेन झाली. दादा सायक्लिक चेन रिॲक्शन म्हणजे काय? एक सर्कल फॉर्म मध्ये, कंटिन्यू लूप फॉर्म मध्ये रिॲक्शन होत गेली आणि मग फायनली आपल्याला मिळाले कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2 आणि FADH2. समजा बच्चा? चलो, मग आता झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत गाडी, पळती झाडे पाहूया, ATPच्या गावाला जाऊया. मग ह्या ATPच्या गावाचं अगला स्टेशन आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. कुठलं आहे अगला स्टेशन? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, शेवटचं स्टेशन. मग आपल्याला काय आले तिकडून? NADH2 आणि FADH2 आले. कुठून रे पोरांनो? तुमच्या TCA म्हणजे क्रेब सायकल मधून. कुठे आले? ETC मध्ये. NADH2 पासून आपल्याला 3 मॉलिक्यूल ATPचे भेटतात. FADH2 पासून आपल्याला 2 मॉलिक्यूल ATPचे भेटतात. फिल इन द ब्लँक्स, जोडा लाव्यांसाठी, मॅच द पेअर साठी मोस्ट IMP. NADH2 चे 3 ATP मॉलिक्यूल भेटतात. FADH2 पासून 2 ATP मॉलिक्यूल भेटतात. ऑल्सो प्रोड्यूस, याच्यामधून काय प्रोड्यूस होतं? वॉटर मॉलिक्यूल. काय प्रोड्यूस होतं रे राजा? वॉटर मॉलिक्यूल प्रोड्यूस होतं. एक फायनल रिझल्ट, एक फायनली याच्यामधून आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज हे कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं. जे आपण फूड खातो, अन्न खातो, पोळी अशी जाते, बरोबर आहे ना? भात जातो. जे लोक नॉनव्हेज खातात, चिकन डायरेक्ट जातं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डायरेक्ट जातात का?
नाही, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. मग पूर्णपणे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कुठे होतो, ऑक्सिडाइज कुठे होतो, हा प्रश्न आला तर माझ्या पोरांना माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये होतो. कुठे होतं रे राजा? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. कुठे होतं रे राजा? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये होतं. आणि आपल्याला फायनली काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी मिळते आपल्याला. कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी. एनर्जी म्हणजे एटीपी फॉर्म मध्ये आपल्याला एनर्जी मिळते. माझ्या पोरांना मागच्या लेक्चरमध्ये मी एक गोष्ट सांगितली होती. एटीपीचे आपल्या शरीरात किती मॉलिक्यूल मिळतात? पटापट. किती मॉलिक्यूल मिळतात? पटापट, फास्ट. 38 एटीपी. किती रे पोरांनो? 38 एटीपी. किती रे राजा? 38 एटीपी भेटतात आपल्याला. चलो पुढे. यानंतर हे जे एटीपी आहे, एटीपी म्हणजे काय? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. काय रे पोरांनो? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. एटीपी म्हणजे काय असं कोणी विचारलं तर काय सांगणार? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन बाबा की ट्रायफॉस्फेट. जय नाही. ॲडिनोसाइन बाबा की ट्रायफॉस्फेट. पुढे. आता ही जी एनर्जी स्टोअर आपण करतो ती फॉस्फेट बॉन्ड मध्ये होतो. बघा तुम्हाला बॉन्ड दिसत असतील इथे, प्रोटीनचे इथे बॉन्ड असे. आता हा एक आहे आणि हा एक आहे, यांच्यामध्ये काही ना काही बॉन्ड असतो. म्हणजे काय? बॉन्ड. फॉस्फेट बॉन्ड आहे. एनर्जी स्टोअर इन फॉस्फेट बॉन्ड. टोटल एटीपी 38 एटीपी. टोटल किती एटीपी रे पोरांनो? 38. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं आपल्या बॉडीमध्ये टोटल एटीपीचा काउंट काय असतो? 38. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट 38. टोटल एटीपी किती मिळतात रे? 38 एटीपी मिळतात. किती एटीपी मिळतात? 38. एटीपी मध्ये किती? 38 मॉलिक्युल्स असतात आपल्या. बरोबर आहे? लक्षात आले माझ्या पोरांना? आता पुढे. हा, आता ही पूर्ण सायकल जी आहे ना, ग्लायकोलायसिस, टीसीए, ईटीसी, ही तुमच्या पूर्ण डोक्यात फिट बसवतो. कारण मला माहिती बरेच असे मुलं आहेत ज्यांना थोडंसं दादा समजलं तर आहे रे, आम्हाला समजतं रे दादा, पण एक इत्तुसं राहून जातं. ते इत्तुसं पण नको राहायला म्हणून एक छान एक वे मध्ये तुम्हाला समजवतो मी. नक्की काय होतं? आपण ह्युमन बिंग आहे, बरोबर आहे? आपण अन्न खातो म्हणजे फूड खातो. या फूडमधून म्हणजे या फूडमधून आपल्याला काय मिळतं रे पोरांनो? ग्लुकोज मिळतं. काय मिळतं? कोणीच कमेंट नाही करायचं. कमेंट स्टॉप करा फक्त. तर प्लीज नीट लक्ष द्या. आपण चोमेश बाबा आहे ना? हा बाबा चोमेश. हा बाबा चोमेश आहे. फूड खातात, फ्रूट खातात, अन्न खातात. याच्यामधून आपल्याला काय वाटतं? ग्लुकोज. ग्लुकोज C6H12O6. C6H12O6 हे ग्लुकोज खातात. मग हे ग्लुकोज खाल्ल्यानंतर आपल्याला काय मिळतं? NADH2 CO2 पायरुव्हिक ऍसिड. म्हणजे ह्या ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं. या ग्लायकोलायसिस मधून आपल्याला काय मिळतो? मेन महत्वाचा एक पायरुव्हिक ऍसिड. या पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं. मग हा ऍसिटाइल कोएन्झाइम ए कुठे एंटर करतो राजा रे? व्हेरी गुड. TCA ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये येतो. या ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये आल्यानंतर आपल्याला काय मिळतं? NADH2 आणि FADH2. काय मिळतं? NADH2 FADH2. हे NADH2 FADH2 कुठे जातात? ETC. व्हेरी गुड. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. मग या ETC मधून, या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मधून आपल्याला काय मिळतं रे? NADH2 च्या मॉलिक्यूल पासून 3 एटीपी आणि FADH2 पासून 2 एटीपी. NADH2 पासून 3 एटीपी, FADH2 पासून 2 एटीपी आपल्याला मिळत असतात. समजलंय बाबडी? बच्चा समजलंय? क्लिअर? एकदम इम्पॉर्टंट आहे. आपण ह्युमन बिंग अन्न खातो, फ्रूट खातो, फळं खातो, भाजीपाला खातो. याच्यापासून आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज मिळतं. काय मिळतं रे? ग्लुकोज. ग्लुकोज मिळतं. हे ग्लुकोज पहिले काय होतं? ग्लायकोलायसिस, ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन होत असताना काय मिळतं? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड कन्वर्ट कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं. ऍसिटाइल कोएन्झाइम ए कुठे येतो? TCA मध्ये येतो. TCA पासून काय मिळतं? NADH2 FADH2 मिळतं. हे NADH2 FADH2 कुठे जातं? ETC मध्ये जातं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. याच्यापासून NADH2 पासून आपल्याला ATP चे 3 मॉलिक्यूल आणि FADH2 चे 2 मॉलिक्यूल. दीर्घ श्वास, सुटकेचा श्वास घेतला. अशा पद्धतीने ग्लायकोलायसिस, TCA आणि ETC ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. लेक्चर संपलं नाही. आज लेक्चर थोडं बराच वेळ चालणार. तुमची हाऊस होती ना दादा अजून लेक्चर पाहिजे, लेंथ वाढव दादा, लेंथ लेक्चरची. 2-2 तास लेक्चर घे म्हणे. अरे 2-2 तास
समजायला तर पाहिजे डोक्यात. 2 तास काय फायनल ज्यावेळेस दिवसभर लेक्चर घेऊ, टेन्शन त्या गोष्टीचं नाहीये, पण तुमच्या डोक्यात तर जायला पाहिजे, नाही तर खोका होईल त्याचा एक दिवशी. चलो आता काही महत्वाच्या गोष्टी फुल फॉर्म्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पोरांनो. बघा NAD. NAD म्हणजे काय? निकोटॅनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. NAD चा फुल फॉर्म काय? निकोटॅनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बघा पोरांनो, NAD चा फुल फॉर्म काय आहे? निकोटॅनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटॅनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटॅनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. लक्षात ठेवा, हे NAD and FAD फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. FAD फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. FAD फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. यापासून ह्या 2 एन्झाइम्स पासून पोरांनो हे कुठे फॉर्म होता? सेलमध्ये, आणि यूज होता सेल्युलर रेस्पायरेशन मध्ये. हे रेस्पायरेशन करण्यासाठी आपल्या 2 महत्वाचे एन्झाइम्स कामात येतात, NAD, FAD. लक्षात राहील. सिंपल मध्ये गाळावर डिंपल पडस तर बच्चा लक्षात आहे. चलो आगे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला एक्झाम साठी मोस्ट MP, हा जो चार्ट आहे पोरांनो 3 मार्काला बोर्डला ऑलरेडी विचारला गेलाय. आता एक मुलगा म्हणेल दादा विचारला गेलाय ना, आता अजिबात येणार नाही दादा. बच्चा असं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. होतं काय? हे जे काही गोष्टी आहे ह्या येतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून. PYQ ज्याची PDF तुम्हाला माहितीये, मंगळवार, गुरुवार, शनिवार हे लेक्चर झाल्यानंतर बरोबर शनिवारच्या दिवशी तुम्हाला याची PYQ नाही, शनिवारच्या दिवशी तुम्हाला नोट्स येतात ऍक्च्युअली. रविवारच्या दिवशी आय थिंक आपली जी टीम आहे ही तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन देत जाते. या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 100.3% हा प्रश्न दिसेल. मग तुम्ही म्हणा अरे दादा बरोबर बोलला होता, बोर्डसाठी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, रिपीट होऊ शकतो. मग नक्की काय प्रोसेस समजा. द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पायरेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स. कार्बोहायड्रेट ज्यावेळेस आपण खातो, प्रोटीन, फॅट, लिपिड ज्या गोष्टी, याच्यापासून आपल्या शरीरामध्ये एक्झॅक्टली फ्लो स्ट्रक्चर कसं आहे एनर्जीचं. बघा कार्बोहायड्रेट खाल्ले, हे कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर काय होतं? ग्लायकोलायसिस होतं. ग्लायकोलायसिस झाल्यानंतर काय भेटतं? पायरुव्हिक ऍसिड भेटतं. पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होतं. ऍसिटाइल कोएन्झाइम कुठे जातो? क्रेब्स सायकल TCA ट्रान्सफर, ते तुम्हाला माहिती TCA मध्ये ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये, त्यालाच क्रेब्स सायकल म्हणतात. आणि फायनली आपल्याला कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि एनर्जी मिळते. कार्बन डायऑक्साइड सोडून देतो, वॉटर स्टोअर आपल्या कामाचं आहे, एनर्जी आपल्या कामाची आहे. आता तुम्हाला ना हळूहळू बऱ्याच मुलांना असं वाटत रिपीट होते यार दादा खूप, कार्बोहायड्रेट ग्लुकोलायसिस, मग TCA मध्ये जातं, मग ETC मध्ये जातं, मग ATP मिळतात. हे रिपीट व्हायला लागेल जेव्हा हे ऐकून ऐकून तुम्हाला असं वाटेल अरे फीड झालंय दादा आमच्या, बास त्या दिवशी समजायचं बॉस आता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. चलो यानंतर जर वेळेस कार्बोहायड्रेट आपल्या शरीरातून संपून जातं, मग आपल्याला कार्बोहायड्रेट नाहीये, मग शरीर म्हणतं बच्चा अब मुझे लिपिड चाहिए. मग लिपिड पासून काय? फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं. फॅटी ऍसिडचं कशात कन्व्हर्जन? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होतं. ते कुठे जातं? क्रेब्स सायकल मध्ये. मग एनर्जी मिळते. पहिले शरीर काय करतो? आपलं एनर्जी पाहिजे शरीराला, कार्बोहायड्रेट मधून घेतो. कार्बोहायड्रेट नसेल तर काय करतो? लिपिड कडे जातो. आणि लिपिड पण नसतील मग शरीर जातं आपल्या प्रोटीन कडे. मग प्रोटीन मधून आपल्याला अमायनो ऍसिड मध्ये कन्व्हर्जन, ऍसिटाइल कोएन्झाइम क्रेब्स सायकल मध्ये जातं, CO2 H2O एनर्जी मिळते. मग तुम्ही बघितलं असेल बघा, कार्बोहायड्रेट खाल्ले आपण, एनर्जीचा वापर करून घेतला. जर कार्बोहायड्रेट नसतील तर लिपिडचा वापर करता, एनर्जी करेल. प्रोटीन जर लिपिड नसतील, कार्बोहायड्रेट नसतील तर प्रोटीन्स कडे जातात. आणि मग आपण कधी कधी म्हणतो बघा, उपवास वगैरे असल्यावरती जेव्हा आपल्याला काय म्हणतो अशक्तपणा येतो, कसं तरी होतंय मला. हे कसं तरी होणं म्हणजे काय? जेव्हा हे सगळे प्रोटीन्स पूर्ण आपल्या शरीरात नाहीये, मग एनर्जी मिळणार तरी कुठे? मग आपलं शरीर आपल्याला इंडिकेट करतं, कसं तरी होणं करतं. हे कसं तरी आहे म्हणतात तुम्ही, तिला अजूनपर्यंत अर्थ समजला नाही आपल्याला. लहानपणापासून आपल्याला काही त्रास झाला, मम्मी अगं कसं तरी होतंय मला. अरे पण कसं तरी म्हणजे काय हेच माहित नाही आपल्याला. चलो पुढे. आता अनएरोबिक रेस्पायरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड सेल.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, एरोबिक रेस्पायरेशन कोण करतं? कोण करतं बोललो होतो मी, कमेंट करा. प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स आपण एरोबिक रेस्पायरेशन करतो. का करतो? तुला एक फटका मारायला करतो आपण. अरे आपण ऑक्सिजन घेतो, जे ऑक्सिजन सोबत रेस्पायरेशन करतं त्याला आपण एरोबिक रेस्पायरेशन म्हणतो. जे विदाऊट ऑक्सिजन रेस्पायरेशन करतं त्याला आपण अनएरोबिक रेस्पायरेशन म्हणतो. मग हे काय आहे? अनएरोबिक. मग अनएरोबिक रेस्पायरेशन कोण करतं? कमेंट फास्ट कमेंट पाहिजे मला. अनएरोबिक रेस्पायरेशन कोण करतं? पटापट तुम्हाला सांगितलंय पोरांनो, लेक्चर नंबर 1 मध्ये मी सांगितलंय. याचा अर्थ तुम्ही काय करता ज्यांना माहित नाहीये, लेक्चर बघता, झालं एक दिवस ब्रेक आहे, चलो खेळा. जे लेक्चर बघितलं परत एकदा रिपीट बघ, रिव्हिजन होईल माइंडला. तुला काही डाऊट असतील ते रिझॉल्व्ह होतील. नाही इंस्टाग्रामला मेसेज कर काय प्रॉब्लेम आहेत ते. व्हेरी गुड. अनएरोबिक रेस्पिरेशन कोण करतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. कोण करतं रे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कोण करतं? अनएरोबिक. का मायक्रो ऑर्गॅनिझम्स करता? त्यांना ऑक्सिजनची गरजच नाहीये म्हणून ते अनएरोबिक रेस्पिरेशन करता. मग यांच्यामध्ये जो प्रोटीनचा फ्लो आहे, कसा एटीपी तयार होतो बघा. ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं, ग्लायकोलायसिसचे पायरुव्हिक ऍसिड होतं. मग पहिले ग्लायकोलायसिसचं पायरुव्हिक ऍसिड झालं की त्याचं फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, एक प्रोसेस समजा. फर्मेंटेशन झालं की काही डिफरंट प्रोडक्ट्स भेटतात, व्हिनेगर, व्हिटॅमिन्स एक्सेट्रा, आणि हे व्हेरियस मायक्रोब्स तयार करतात. इकडे पायरुव्हिक ऍसिड, त्याच्यानंतर फर्मेंटेशन होतं, मग अल्कोहोल पण तयार होतं. अल्कोहोल, इस्ट, पायरुव्हिक ऍसिड, फर्मेंटेशन होतं, लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं, आणि फायनली आपल्याला मसल सेल किंवा एर्थ्रोसाइट्स मध्ये कामात येतं. हे झालं कोण? मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये. हा चार्ट आतापर्यंत बोर्डला विचारला गेला नाहीये. तो आप समझ ही रहे होंगे, मुझे क्या कहना है. हो सकता है ये आपके बोर्ड के पेपर में ऐसे दिखाई देगा, अरे 2027 का बोर्ड का पेपर है और इसमें एनारोबिक रेस्पिरेशन आया हुआ है. मग तुम्ही म्हणा, अरे दादा सगळा अभ्यास केला रे. 38 एटीपी मॉलिक्युल असतात, 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते कार्बोहायड्रेट मधून. असं आम्ही जोरजोरात ओरडलो होतो रे दादा तुझ्यासोबत, पण हा चार्टच राहून गेला. सोडायचंच नाहीये, स्किप नाही करायचंय. स्किप केव्हा करता माहिती का? जे वर्षभर अभ्यास करत नाही, शेवटी नोट्स नाही हे IMP नाही. चला हे तर IMP नाहीये, मी तुम्हाला गॅरंटी घेतो. ट्रस्ट मी, तुम्ही सायन्सवाला दादा चॅनलवर व्हिडिओ बघताय, आपले लेक्चर्स अटेंड करताय, आपले PYQ क्वेश्चन्स बघताय, आपल्या नोट्स फॉलो करताय. मॅक्झिमम डिसेंबर जानेवारी पर्यंत माझे पोरं असे रेडी असतील ना की तुम्ही तुमच्या मित्रांना सांगणार, अरे हा IMP हा येणार पेपरला बघतो. स्वतःची IMP स्वतःचं प्रिडिक्शन स्वतः करणार तुम्ही. इतक्या लेवलचा कॉन्फिडन्स तुमच्यात आलेला असेल. जोपर्यंत आपण ज्यावेळेस बाकीचे लोक IMP मागत असतील तेव्हा तुम्ही IMP स्वतः तयार करणाऱ्यांमध्ये असणार 100% पोरांनो. चलो चार्ट समजलाय? सिंपल मध्ये तुमच्या गालावरती डिंपल पडोस्तर एवढा इझी होता हा चार्ट. चलो अनएरोबिक रेस्पिरेशन कोण करता? वेगवेगळे बॅक्टेरियाज वगैरे अनएरोबिक रेस्पिरेशन करत असतात पोरांनो. चलो आता फर्मेंटेशनची डेफिनेशन, जी वन ऑफ द मोस्ट 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 IMP डेफिनेशन आहे बघा. पायरुव्हिक ऍसिड हे प्रोड्यूस होतं थ्रू ग्लायकोलायसिस मधून. सगळ्यांना माहिती पायरुव्हिक ऍसिड कशातून भेटतं? ग्लायकोलायसिस मधून भेटतं. मग याचं कन्व्हर्जन केलं जातं कशात? काही ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये किंवा अल्कोहोल मध्ये. कशाच्या मदतीने? एन्झाईम्सच्या मदतीने. आणि याला म्हणतो फर्मेंटेशन. काय म्हणतो आपण? फर्मेंटेशन. दादा म्हणजे काय? एन्झाईम्स म्हणजे काय? एन्झाईम्स इट्स लाईक अ कॅटलिस्ट, जे आपण सायन्स 1 चॅप्टर नंबर 2 मध्ये शिकणार आहे. कॅटलिस्ट एक सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतो की शाळेमध्ये बरेच मुलं असतात, बरोबर आहे. काही मुलांना सांगतात, अरे राजा अभ्यास कर बाळा, शिक्षक सांगतात, मग तो अभ्यास करतो. काही गणी गँग असते जी अभ्यास लवकर करत नाही, सांगितलेलं ऐकत नाही, समजूतदारपणाने सांगितलेलं त्याला समजत नाही. मग शिक्षक काय करतात? एक दांडिया घेतात, टिपरी, आणि ती त्याच्या डॅशवर फटाफट मारतात. मग काहीतरी केल्याने काहीतरी होणार, त्याला आग लागते. म्हणजे असं त्याला जिथं मारतात तिथे त्याला काय लागते? आग लागते. मग तो अभ्यास करायला सुरुवात होऊन जातो. हो, मग ह्या एन्झाईम्स म्हणजे कोण आहे? तुमची ती काठी टिपरी, ती मारतो म्हणजे एन्झाईम्स आहे.
त्याच्याने काहीतरी होतं म्हणजे प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट म्हणजे फर्मेंटेशन. काहीतरी केल्याने काहीतरी होणार. एन्झाईम्स हे काहीतरी गोष्ट करायला बूस्ट प्रेरित करते. ही म्हणजे काय? फर्मेंटेशन. परत एकदा पायरुव्हिक ऍसिड प्रोड्यूस होतं ग्लायकोलायसिस मध्ये, त्याचं कन्व्हर्जन होतं ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल मध्ये. कोणाच्या मदतीने? काही एन्झाईम्सच्या मदतीने. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो फर्मेंटेशन. काय म्हणतो रे राजा? फर्मेंटेशन. काय म्हणतो रे राजा? फर्मेंटेशनची डेफिनेशन 1 मार्क्ससाठी मोस्ट IMP. पुढे आता हा जो प्रश्न आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, हा इम्पॉर्टंट म्हणजे इतक्या वेळा मी तुम्हाला शब्द देतो. तुमच्या शाळेतले एक्झाम्स असतील ना, त्याच्यामध्ये जर 10 शाळा आहे, 8 मिनिमम 7 ते 8 शाळेमध्ये हा प्रश्न असणार आहे तुम्हाला 2 ते 3 मार्क्ससाठी. काय माहितीये का की आवर बॉडी सेल्स परफॉर्म सम टाइम अनएरोबिक रेस्पिरेशन. आपल्या बॉडीतले मसल सेल हे कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. तुम्ही म्हणणार दादा कन्फ्युजन रे दादा, तू आत्ताच बोलला आपली बॉडी एरोबिक रेस्पिरेशन करते, मग हे अनएरोबिक कुठून आलं? आलंय सांगावं लागणार. सायन्स म्हणजे एक्सेप्शन. प्रत्येक गोष्टीत एक्सेप्शन येतं. मग काय एक्सेप्शन्स आहे बघा. चोमेश बाबा आहे आपले, बाबा चोमेश बाबा आपले. ओके, आणि इथे पण आपले चोमेश बाबा आहे. चोमेश बाबा काय करताय? जिम करताय. मग हे चोमेश बाबा ज्यावेळेस जिम करतायत पोरांनो, मग ऑब्व्हियस आहे काहीतरी केल्याने काहीतरी होणार आहे. मग ज्यावेळेस हे जिम करताय त्यावेळेस हे थकणार आहे, त्यांचा श्वास फुलणार आहे. मग हा श्वास फुलल्यानंतर तो काय ऑक्सिजनची लेवल कमी कमी होणार आहे. मग ऑक्सिजनची लेवल ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस आवर मसल सेल आर परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. बॉडीमध्ये श्वास घ्यावा तर लागतो आपल्याला, काही ना काही श्वास ऑक्सिजन द्यावा तर पाहिजे. बट जेव्हा आपण एकदम थकून जातोय, ऑक्सिजनची मात्रा कमी होते. मग ऑक्सिजन ज्यावेळेस कमी होतं आणि रेस्पिरेशन चालू असतं, विदाऊट ऑक्सिजन रेस्पिरेशन होतं, त्याला काय म्हणतो? अनएरोबिक रेस्पिरेशन. मग जेव्हा आपण ज्यावेळेस जिम करतो किंवा पळत असतो त्यावेळेस काय होतं रे पोरांनो? आपले मसल सेल्स म्हणजे आपण थकतो. थकवा आल्यामुळे आपले मसल सेल परफॉर्म करतात अनएरोबिक रेस्पिरेशन, एक्सरसाइज करतात. ड्यू टू दिस, याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. माझ्या पोरांना माहितीये ज्यांनी एरोबिक अनएरोबिकचा डिफरन्स छान केलाय. जेव्हा आपण अनएरोबिक रेस्पिरेशन करतो तर एनर्जी काय आहे? लेस प्रोड्यूस होते. एनर्जी काय आहे? लेस प्रोड्यूस होते. मग लॅक्टिक ऍसिड ऍक्युमुलेट होतो. लॅक्टिक ऍसिड गोळा व्हायला सुरुवात होते, ड्यू टू विच वी फील टायर्ड. सिंपल लॉजिक. आपण पळतोय 1-2 किलोमीटर, मिल्खा भाग मिल्खा, पळतोय फुल फास्ट पळतोय. आणि अचानक एका पॉइंट नंतर आला गोळा पायाला गोळा येईल ना पळाल्यावरती. या पायाला गोळा येणे म्हणजे काय? तिथे लॅक्टिक ऍसिड ऍक्युमुलेट होणे. आपण थकतो. सगळ्यात पहिले थकल्यानंतर आपलं पेन कुठं होईल? पायांना. सगळ्यात जास्त एनर्जी कोणाला जाते? पायांना. लॅक्टिक ऍसिड ऍक्युमुलेट, गोळा तयार होईल, त्याच्यामुळे आपल्याला वी फील टायर्ड, आपल्याला थकवा जाणवतो. सिंपल आहे. नसेल समजलं ना, एकदा लेक्चर होऊ द्यायचंय, परत रिपीट बघायचं लेक्चर काय जाते. आणि लेक्चर बघत असताना लेक्चर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर असो. पण आता नाही, आता आपला अभ्यास इम्पॉर्टंट आहे. लेक्चर झाल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करायचं. चलो पुढे. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. आपल्याला एनर्जी वेगवेगळ्या डिफरंट फॉर्म मध्ये भेटत असते. मग बघा, कार्बोहायड्रेट जे हे स्टोअर करतात लिव्हर आणि मसल्स मध्ये. कार्बोहायड्रेट हे स्टोअर होता लिव्हर आणि मसल्स मध्ये इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्म मध्ये? ग्लायकोजन. फिल इन द ब्लँक्स मध्ये. कार्बोहायड्रेट कुठे स्टोअर होता? लिव्हर आणि मसल्स मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये? ग्लायकोजन फॉर्म मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये रे? ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. कमेंट पटापट फास्ट. कार्बोहायड्रेट कुठे स्टोअर होता? लिव्हर मसल्स मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? ग्लायकोजन 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 ग्लायकोजन. फास्ट. पोरांनो कमेंट नाही करत तुम्ही सगळेजण, मग मजा येईल का? माझ्यात किती एनर्जी आहे, मी किती तातडीने म्हणजे एकदम तळमळतेने बोलतोय ना तुमच्यासाठी की नाही. का? तुमच्या लक्षात राहावं, डोक्यात फिट्ट बसावं. ग्लायकोजन ग्लायकोजन ग्लायकोजन. पुढे. व्हॉट आर प्रोटीन्स? प्रोटीन्स म्हणजे काय? नीट बघा, पेपरला डेफिनेशन मध्ये किंवा पॉइंट मध्ये विचारलं जातं. मॅक्रोमॉलिक्यूल मेड अप ऑफ मेनी अमायनो ऍसिड.
अनेक अमायनो ऍसिड एकत्र येतात एक मॅक्रो मॉलिक्यूल, मॅक्रो म्हणजे मोठा मॉलिक्यूल तयार होतो. जॉईन टुगेदर, हे मॉलिक्यूल जॉईन होता कोणाद्वारे? पेप्टाइड बॉन्डद्वारे. कोणाद्वारे रे? पेप्टाइड बॉन्ड. मित्र, आपल्या शाळेतला एक जिगरी मित्र असतो, एक बॉन्ड असतो आपला त्याच्यासोबतच छान. मग हा जो बॉन्ड आहे म्हणजे कोणता आहे? पेप्टाइड बॉन्ड आहे. कुठला बॉन्ड आहे? पेप्टाइड. ॲनिमल ओरिजिन, जे ॲनिमल्सचं ओरिजिन पासून फर्स्ट क्लास प्रोटीन भेटतं, जास्त प्रोटीन आपल्याला त्यांच्यामधून भेटतं. वी गेट, आपल्याला मिळतं 4 किलो कॅलरी एनर्जी पर प्रोटीन. आपल्याला एका ग्रॅम प्रोटीन मधून 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. एका ग्रॅम प्रोटीन मधून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. पोरांनो, आपल्याला अजून एकदा 4 किलो कॅलरी एनर्जी कशामधून मिळते? लिपिड ना, लिपिड. हा लिपिड नाही, फॅट ना, हा फॅट. लिपिड मधून भेटते, नाही फॅट मधून भेटते आपल्याला एनर्जी. राजा, काय सांगितलं होतं मी? कमेंट पटकन, पटापट कमेंट फास्ट. 4 किलो कॅलरी एनर्जी, अरे हो, प्रोटीन मधून मिळतेच, पण अजून कशातून मिळते आपल्याला? व्हेरी गुड, कार्बोहायड्रेट मधून. 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट मधून मिळते. सांगितलं होतं, फिल इन द ब्लँक्स, मोस्ट एमपी, मॅच द पेयर, मोस्ट एमपी. लक्षात ठेवावं लागेल. हाँ, आज ध्यान में रखेगा तो कल मार्क्स में आएगा हो कि तुमने कितना पढ़ाई किया हो. आता प्रोटीन हे डायजेस्ट करतं अमायनो ऍसिड्सला. अमायनो ऍसिड हे ऍब्झॉर्ब होतं आपल्या बॉडीमध्ये, मग हे ट्रान्सफर केलं जातं पूर्ण ब्लडमध्ये. ब्लडद्वारे काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं. रीच टू, कुठपर्यंत पोहोचतं हे? ईच ऑर्गन, प्रत्येक ऑर्गन पर्यंत आणि सेल पर्यंत. सेल हे प्रोड्यूस करता, सेल पण प्रोड्यूस करता काय? देअर ओन प्रोटीन, स्वतःचं प्रोटीन. फ्रॉम, कशापासून? अमायनो ऍसिड पासून. कशापासून रे? अमायनो ऍसिड. सिंपल मध्ये गालावर डिंपल. इझी पोरांनो. चलो बच्चा, इझी आहे. चलो बच्चा, आता चार्ट मी गॅरंटीने सांगतो, 2027 महाराष्ट्र बोर्डसाठी सायन्स 2 च्या पेपरमध्ये हा चार्ट बेस क्वेश्चन 100.3.4% मोस्ट आयएमपी. काय दादा हा एवढे इम्पॉर्टंट आहे का? बघा, जी आपली स्किन आहे, आपली जी त्वचा आहे, ह्या स्किन मधून आपल्याला वेगवेगळ्या टाईपचं प्रोटीन मिळत असतं. म्हणजे कुठलं प्रोटीन्स आपली सिक्रेट करतं स्किन मध्ये. बघा, महत्वाची गोष्ट, अमायनो ऍसिड आहे. अमायनो ऍसिड म्हणजे काय? ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड एकत्र आल्यावर काय मिळतं? प्रोटीन. मग जे स्किन आहे, स्किन साठी कुठलं प्रोटीन असतं? मेलॅनिन आणि केरॅटिन. स्किन साठी कुठलं प्रोटीन आहे? मेलॅनिन केरॅटिन. बोन्स साठी कोण आहे? ओशन. बोन साठी कुठलं प्रोटीन्स असतं? ओशन्स. सेल्स, व्हेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाइम्स. सेल मेम्ब्रेन म्हणजे सेल वॉल, एन्झाइम्स तुम्हाला माहिती उत्प्रेरक जे असतात. पॅनक्रियाज, हे पॅनक्रियाज साठी कुठले प्रोटीन्स आहेत? इन्सुलिन आणि ट्रायप्सिन. पिच्युरिटी ग्लॅन्ड, व्हेरियस हार्मोन. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळे जे हार्मोन्स आहे, जे तुम्हाला सांगतोय, हे हार्मोन्स साठी कुठलं प्रोटीन कुठे असतं? ते पिच्युरिटी ग्लॅन्ड. मसल साठी कुठला प्रोटीन आहे? ऍक्टिन आणि मायोसिन. ब्लड मध्ये कुठलं प्रोटीन आपलं लागतं? हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. कुठलं रे? हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. जेवढे पण आहे फास्टली रिपीट करा. फास्ट, चला पटापट फास्टली रिपीट करा. एकदम फास्ट पोरांनो. चलो फास्ट. बरेच मुलं म्हणतात की दादा ह्या ज्या आपण लेक्चर चालू असतं, चालू लेक्चरमध्ये आम्ही नोट्स काढू का? बघा, ॲज अ मला पर्सनली विचारशाल ना, की जर तुम्हाला नोट्स काढायचा खूप चांगला अनुभव असेल तरच तुम्ही आपलं लाईव्ह लेक्चर काढत असताना स्वतःच्या हँड रिटन नोट्स काढा. त्याचं कारण सांगतो का? बघा, तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही नोट्स काढताय तर इट्स ओके. बऱ्याच मुलांना हेच माहित नाही नोट्स कशा काढायच्या. मग त्यामुळे काय होतं, ते लेक्चर चालतं, मग मी काहीतरी इकडे बोलतोय, तेवढ्यात तुम्ही काहीतरी लिहिताय, एखादी स्टेप स्किप होऊन जाईल, तुम्हाला समजत नाही. त्यामुळे ऑलरेडी मी तुम्हाला नोट्स तर पाठवतोच आहे ना, एकदा त्या नोट्स प्रेफर करा. तुम्हाला समजेल कशा डायग्राम्स आहेत, कशा पद्धतीने मी त्या तुम्हाला स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये बनवून दिले, तशा नोट्स काढा. हो, स्वतःच्या नोट्स काढणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज नंतर खूप कामात येतं. आपण आपल्या भाषेत दिलेलं असतं ना, आपल्याला माहिती असतं. अभ्यास कसा करायचा याच्यावर सुद्धा मी तुम्हाला गोष्ट सांगणार. म्हणजे बघा, आता आपण लेक्चर झालं ना पोरांनो, काय करायचं तुम्हाला सांगतो. म्हणजे आता लेक्चर झालंय एक साधारणपणे
परंतु तुम्ही फ्री असतात. त्याच्यानंतर एक आहे ना तुमची मागच्या वर्षीची कुठली पण एक नोटबुक घ्या, कुठली पण नॉर्मल. ही नोटबुक घेतल्यानंतर आहे ना तिच्यावर सगळ्यात पहिले पहिल्या पेज पासून ना प्रत्येक चॅप्टरचं ना वेटेज, प्रत्येक चॅप्टरचं वेटेज लिहून काढा. दादा वेटेज म्हणजे काय? बऱ्याच मुलांना हाच प्रश्न मिळतोय. बघा मी तयार केलं, वरती नाव दिलं सायन्स 2. बरं, सायन्स 2 मध्ये पहिला चॅप्टर वरती लिहा चॅप्टर नेम, एक बॉक्स करा, इकडे लिहा मार्क. सायन्स 2 लिहिला वरती नाव, त्याच्यानंतर दोन असे कॉलम करा, एक चॅप्टर नेमचा कॉलम करा आणि दुसरा तुम्हाला करायचा आहे आपल्या वेटेजचा, की किती मार्क्सला येणार आहे. मग ह्या चॅप्टर नेम मध्ये पहिलं लिहा तुम्ही हेरिडिटी अँड इव्होल्युशन, चॅप्टर नंबर 1. याचं वेटेज मार्क्स किती आहे म्हणजे काय माहिती का? वेटेज म्हणजे काय मला सांगा. 10 चॅप्टर बोर्डला विचारले जातात. 10च्या 10 चॅप्टर मध्ये सगळे प्रश्न विचारतात का? नाही. कुठले 1-2 विचारता, इकडचे 3-4 विचारता, कुठला एक विचारता. असं कशावर डिपेंड आहे? मार्क्स वरती. मग जो एक चॅप्टर आहे ना, कुठला चॅप्टर हा 5 मार्क्ससाठी बोर्डला विचारला जातो, कुठला 7 मार्कांसाठी विचारला जातो, हे कुठे मिळेल दादा आम्हाला? सायन्सवाला दादावर तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोच आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असो, टेलिग्राम चॅनल असो. पण तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं सायन्स 2 SSC बोर्ड चॅप्टर वाईज वेटेज एवढं सर्च केलं तुम्हाला वेटेज बॉक्स बनवा. सेम सगळे 10 चॅप्टर सायन्स 1 सायन्स 2 इतिहास भूगोल सगळे बनवून काढा. त्यानंतर नेक्स्ट पेज वरती काय करा माहिती का? एक सगळ्या चॅप्टरचं वेटेज लिहून झालं, एक दिवस आहे वार आणि तारीख टाका. त्यानंतर तुम्ही काय केलं तर तुम्ही ह्या चॅप्टर मध्ये समजून घ्या केलं ग्लायकोलायसिसची डेफिनेशन. चॅप्टर नंबर 1 पासून जायचं. एक ग्लायकोलायसिसची डेफिनेशन मी केली, जे केलं ना पाठांतर किंवा अभ्यास केलाय ते लिहायचं. त्याच्या पुढे कुठून अभ्यास केला तुम्ही दादा? कुठून म्हणजे तुम्ही कुठल्या नोट्सचा वापर केला, पुस्तकातून डेफिनेशन केली का ते लिहायचं. त्याचा पेज नंबर लिहायचं. का? जेव्हा तुम्ही भरपूर प्रश्न करणार आहे आणि अचानक ज्यावेळेस तुम्ही बोर्डला, आता समजून घ्या बोर्डचा पेपर आहे, तेव्हा तुम्ही अपेक्षित मधून पाठांतर करताय आणि कसं प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा लँग्वेज बॅरियर असतो. पुस्तकाची लँग्वेज थोडी वेगळी आहे, कुठल्या पर्टिक्युलर नोट्सची लँग्वेज वेगळी असते. मग तुमचं कन्फ्युजन होतं, अरे यार ही डेफिनेशन तुम्ही पाठच नाही केली, पण तुम्हाला आठवलं की अरे ही डेफिनेशन मी पुस्तकातून पाठ केली, मग मी पुस्तकातूनच परत रिव्हिजन करू. इझी जाईल. समजतं ना तुम्हाला? पेज नंबर सहित लिहून काढायचे रोज की तुम्ही कुठला अभ्यास कुठून केला होता. तुम्हाला टार्गेट समजेल की अरे ह्या दिवशी आपण सगळ्यात जास्त अभ्यास केला. रोज आजचा अभ्यास केला, उद्या अभ्यास केला, मागे बघा अरे काल 5 केले, आज 3च केले, उद्या 10 करून का. म्हणजे काय मोटिवेशन राहील, रोज तुम्ही किती अभ्यास करताय, टार्गेट राहील. चलो, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनेंट समजलंय पोरांनो. यानंतर लिपिड्स इम्पॉर्टंट, द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड. सबस्टन्स हा फॉर्म होतो काही केमिकल बॉन्डद्वारे बिटवीन कोणामध्ये? फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल, याला आपण म्हणतो लिपिड्स. एक सबस्टन्स जो फॉर्म होतो स्पेसिफिक केमिकल बॉन्डद्वारे, कोणत्या? फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल यांच्यामधल्या केमिकल बॉन्डद्वारे एक प्रोडक्ट फॉर्म होतो, त्याला म्हणायचं लिपिड्स. बच्ची बाय सिंपल मध्ये गालावर डिंपल. फॅटी ऍसिड म्हणजे काय? फॉर्म्स प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होतं, फॉस्फोलिपिड्स तयार करता, प्रोड्यूस करता काय? हार्मोन. जे पिंकी पिंकी आहे, पिंकी पिंकी पॉंकी, हा ते. तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जे आहे हे फिमेल हार्मोन आहे. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन फिमेल हार्मोन आहे. टेस्टोस्टेरॉन आणि अल्डिस्टेरॉन हे मेल हार्मोन आहे. दादा म्हणजे काय हार्मोन? पोरांनो, वयाच्या एका टप्प्यावरती आपण म्हणतो आपण मोठे झालोय, हार्मोन जागे व्हायला सुरुवात होऊन जातात. हे नक्की काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे हळूहळू, स्टेप बाय स्टेप. आगे आगे देखो होता है क्या. मग हे प्रोड्यूस करतं हार्मोन प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन फिमेल हार्मोन, टेस्टोस्टेरॉन अल्डिस्टेरॉन मेल हार्मोन. लक्षात राहील. फॅटी ऍसिड काय प्रोड्यूस करतो? एनर्जी 9 किलो कॅलरी एनर्जी ग्रॅम पर ग्रॅम प्रोड्यूस करतो. कोण? फॅटी ऍसिड. 9 किलो कॅलरी एनर्जी प्रोड्यूस करतो फॅटी ऍसिड पर ग्रॅम, एका ग्रॅम मध्ये. विटॅमिन्स आजचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे विटॅमिन्स. द ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस कंपाऊंड. जे काही हेट्रोजेनियस कंपाऊंड यांचा एक ग्रुप केला तर त्याला काय म्हणतो आपण? विटॅमिन्स म्हणतो. ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपाऊंड आहेत ते काय असतात? विटॅमिन्स. इच इज इसेन्शियल, प्रत्येक जण गरजेचा आहे फॉर स्पेसिफिक बॉडी प्रोसेस. एका बॉडी प्रोसेससाठी प्रत्येक जण काय आहे? गरजेचा आहे. मग विटॅमिन्सचे किती टाइप्स आहेत? टोटल विटॅमिनचे 6 टाइप्स आहेत.
किती टाईप्स आहे रे विटॅमिनचे? 6 टाईप आहे. याच्यामध्ये एडेक बीसी विटॅमिनचे किती टाईप आहे? 6. विटॅमिन्सचे टोटल किती टाईप्स आहे? 6. एडेक बीसी. बीसी बॉम्बेवाली चाय. बीसी बीसीचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. नाहीतर तुम्ही म्हणणार दादा हे काय घाणेरडं काम आहे. अजिबात नाही. बीसी म्हणजे बॉम्बेवाली चाय आणि एडेक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. बीसी वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे. लक्षात राहील. पोरांनो तुम्हाला लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं विटॅमिन मध्ये ए बी डी ई के असं येतं. यातलं ADA फॅट सोल्युबल आहे. ABC वॉटर सोल्युबल. लक्षात राहील का? नाही. विटॅमिनचे 2 टाईप. टोटल 6 आहे. कॅटेगरीज मध्ये 2 येतात. कोणते? एडेक बीसी, एडेक बीसी, एडेक बीसी, एडेक बीसी. रिपीट. एडेक बीसी. तुम्हाला दादा लय डेंजर येतो, दादा लय बेकार येतो. नाही बाबा, समजावं लागतं. कसं आहे, समजावणं माझं काम आहे, समजून घेणं तुमचं काम आहे. एडेक फॅट सोल्युबल आहे. एडेक काय आहे? फॅट सोल्युबल. बीसी काय आहे? वॉटर सोल्युबल आहेत. बीसी काय आहेत रे पोरांनो? वॉटर सोल्युबल आहेत. विटॅमिन्स काय आलंय? टोटल 6 टाईप आहे. 2 कॅटेगरीज आहेत. फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल. एडेक फॅट सोल्युबल, बीसी वॉटर सोल्युबल आहे. लक्षात राहील. एकदम डोक्यात फिट आहे आता पोरांच्या. टेन्शनच नाही, विसरायचं काही कारण नाही. आता हे विटॅमिन्स आहे ना, कुठून काय काय मिळतं मी एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. लक्षात ठेवा. एकदा बघून घ्या. व्हिडिओ पॉज करा हवं तर, जेव्हा तुम्हाला नंतर वेळ मिळाला. विटॅमिन ए चे फूड सोर्स कोणते? कॅरेट, स्वीट, एग, लिव्हर. याच्यामध्ये कामात येतं. युजेस कुठे कुठे रे पोरांनो? आय, स्किन, तुमची हेल्थ इम्युनिटी चांगली राहते. पूर्ण खूप काही आहे. हे तर तुम्हाला कधी विचारणार नाही, बट मी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हा चार्ट ऍड करून ठेवला. तुम्हाला माहिती पाहिजे कशातून कुठलं बोनसाठी काय आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. विटॅमिन सी तुमच्या स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टींसाठी कामात येतं. वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट. पाणी हे आपल्यासाठी गरजेचं इसेन्शियल न्यूट्रिएंट काय आहे? बॉडी कंटेंट. आपले बॉडी जी आहे 100% बॉडीमध्ये 60 ते 70% बॉडीमध्ये पाणी आहे, वॉटर आहे. ईच सेल, एका प्रत्येक सेलमध्ये कंटेंट आहे 70% वॉटर बाय देअर वेट. एवढं पाणी आहे. ब्लड प्लाझ्मा, जो ब्लड प्लाझ्मा हा कंटेन करतो 90% ऑफ वॉटर. किती? 90% वॉटर. इवन स्मॉल वॉटर लॉस, थोडासा जरी वॉटर लॉस झाला, बॉडी फंक्शन डिस्टर्ब. पाण्याची कमतरता झाली की बॉडी फंक्शन काय होतं? डिस्टर्ब होऊन जातं. हेन्स वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट. नॉर्मल तुम्ही कंटिन्यू बोलतात, पाणी जर का तुम्ही पिलं नाही, घशाला कोरड पडते आणि एका पॉईंट नंतर घसा पूर्णपणे बंद होऊन जातो. हा, मी खूप एक्सपिरियन्स केलेला आहे. त्यामुळे बाबा रे, पाणी पित जा वेळोवेळी. पाणी प्या आणि जा, म्हणजे जे वेस्ट आहे ते टाकून देत जा, छान आहे ते राहू देत जा. असं इम्पॉर्टंट. फायबर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. फास्ट बघू पोरांना. लवकर गोष्ट सांगायची. मला माहिती तुम्हाला गोष्ट ऐकायची आणि आज बराच वेळ लेक्चर चालू आहे, बट खूप हाऊस होती ना तुमची. ऍक्च्युली हा लेक्चर आहे ना थोडा मोठा आहे, लेंथी आहे, त्यामुळे मी हे घेतलंय. कारण की जो पुढचा पार्ट येणार आहे ना पोरांनो, त्यामध्ये मला फक्त आणि फक्त मेटॉसिस आणि मिओसिस ह्या 2च गोष्टी शिकवायच्या आहेत. त्या थोडासा लिटल इतुशा अवघड आहे माझ्या पोरांसाठी. मग त्याचं स्पेशल लेक्चर ठेवलं आपण. चलो. वी कॅन नॉट डायजेस्ट फायबर डायरेक्टली. आपण फायबर डायरेक्टली डायजेस्ट करू नाही शकत. मग काय करायचं? पोटात हात घालायचं आणि असं तोडायचं का ते आपण? नाही. मग बट द हेल्प इन डायजेशन, आपण हेल्प करू शकतो डायजेशन करण्यासाठी. कशाद्वारे? फायबरद्वारे. हेल्प इन इजेशन ऑफ अनडायजेस्ट सबस्टन्स. आपल्या शरीरात जे काही सबस्टन्स डायजेस्ट होत नाहीये किंवा काही डायजेशन होण्याला मदत करायची, त्यासाठी आपण काय खात असतो? फायबर्स आपण खायला पाहिजे. नाहीतर मग जाने के वांदे हो जाएंगे रे बाबा. असं आहे. हे झालं तुमचं पोरांनो फायबर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, इथे आपण लेक्चरचा एंड केला आहे. ज्या मुलांना खरंच काही कामं असतील त्यांनी बिंदास्तपणे लेक्चर स्किप करू शकतात, कारण आता मी सांगतोय तुम्हाला छान सुंदर अशी गोष्ट जी की पोरासाठी खूप कामाची आहे आणि तुमचं थोडंसं एन्जॉयमेंट होऊन जाईल याच्यामध्ये. गोष्ट कोणाची माहिती का पोरांनो? एक गाव आहे. आणि आजची गोष्ट झाल्यानंतर मला सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायची गोष्ट आवडली का, आणि रोज डेली लेक्चर झाल्यावरती आपण अशा गोष्टी सांगायच्या आहेत का. मी ना बऱ्याच ऑफलाईनला ना रामायण, महाभारत त्या पण गोष्टी सांगायचो. इथे आपण अशा गोष्टींना सुरुवात करूया, बघू तुम्हाला आवडतं का. ओके. आणि ही गोष्ट थोडीशी ना हिंदी आणि मराठी मिक्सिंग आहे अशी पोरांनो, म्हणजे तुम्हाला जास्त छान आवडेल. चलो. तर एक गाव आहे पोरांनो, आणि ह्या गावामध्ये ना जे काही राजा असतो एक मोठा, असे बरेच छोटे छोटे गावं असते आणि त्यांचा एक राजा असतो. हा राजा म्हणतो की आपण ना आपल्या गावांमध्ये एक मोठी घोड्यांची शर्यत भरूयात म्हणे. जे घोडे आहेत ना त्यांची काय करू? शर्यत भरू म्हणे.
मग सगळे ते लोक म्हणतात प्रधान वगैरे, ओके राजाजी चालेल म्हणे, प्लॅनिंग करू म्हणे आपण त्यानुसार. आणि सगळे जे गावातले लोक आहे ना, त्यांना प्रत्येकाला सांगा की आपल्याकडे घोड्यांची शर्यत आहे आणि जो घोडा नंबर 1 ला जिंकेल त्याला 51 लाख रुपयांचं रोख बक्षीस मिळेल म्हणे. मग जे प्रधान वगैरे असतात ते पण अरे बापरे 51 लाख. मग ते दिंडोरी पिठवतात. सुनो रे गांव वालो, हमारे राजा जी ने घोड़ों की शर्यत रखी है, जो घोड़ा अव्वल आएगा उसे 51 लाख रुपए मिलेगा. गावातले लोक खुश होऊन जातात. अशा बऱ्याच गावांमध्ये ही दिंडोरी पिटवली जाते. प्रत्येक जण त्यांच्या गावातला बेस्ट घोडा आणतात. मग अजून एक छोटस गाव असतं आणि ह्या गावाचं नाव आहे ढोलकपूर. ह्या ढोलकपूर नावाच्या गावामध्ये ही अनाउन्समेंट होते. मग त्यांच्या जे गावातले जे आपले जो काय म्हणतो त्याला महत्वाचे जे व्यक्ती असतात ते म्हणतात की अरे आपल्या गावामध्ये ना जो भारीतला घोडा असेल म्हणे, जो चांगला पळतो त्याचा नंबर 1 येईल, जेणेकरून आपल्याला 51 लाख रुपयाचं बक्षीस मिळेल ना, त्याला आणा म्हणे. हे म्हणतात ठीक आहे आणतो म्हणे मालिक म्हणे आम्ही म्हणे. मग मालिकने सांगितलं. सगळे गावातले लोक गावकरी शोधायला लागतात. दुसऱ्या दिवशी सगळे येतात. मालिक म्हणता घोडा कहा है रे. ते म्हणता मालिक हमारे गाव में तो घोडा ही नहीं है. आता मालिक बिचारा टेन्शन मध्ये येऊन जातो. एवढं मोठं गाव आणि घोडा नाही. मग तो म्हणतो आता करायचं काय. मग त्याच्यातून तुमच्यासारखा एखादा किडे अंगामध्ये असणारे वळवणारा एक माणूस उभा राहतो. मालिक हमारे पास घोड़ा नहीं है लेकिन सबसे तेज दौड़ने वाला हमारे पास एक गाढव है बोले. तो गाढव तिकडे घोड्यांची शर्यत आहे आणि आपण गाढवासोबत लढायचं, गाढवाला घेऊन जायचं. ते म्हणतात अरे ठीक आहे ना. ते म्हणतो आपण न जाऊन इज्जत जाण्यापेक्षा जाऊन काहीतरी करू तर दे, दर्शन तर देऊ आपण काही ना काही, आपल्या गावाचं नाव तर देऊ. ते म्हणतात बरं ठीक आहे. तो म्हणतो आणा त्या गाढवाला. मग त्या गाढवाला दुसऱ्या दिवशी परत आणता. तो जो माणूस त्याला घेऊन येतो की अरे मालिकने बोलवलंय तुम्हाला. मग मालिक त्याची तयारी करतो. तो म्हणतो की हा गाढव जो आहे, ये गाढव जो है वो जाएगा, रे जीतकर आएगा, गाढव तू जाएगा. तो गाढव पण बिचारा हाँ मैं जाएगा, 51 लाख रुपए जीत के मैं आएगा मालिक मैं जाएगा. गाढव खुश. मग आता होतं काय, याची प्रॅक्टिस वगैरे प्रॉपर घेतली जाते मस्तपैकी. जसं की तुमचे ज्यावेळेस एक्झाम येतात तर शिक्षक लोक पण काय करतात, तुमची प्रॅक्टिस करतात, टेस्ट सिरीज घेतात, पाठांतर घेतात, मस्तपैकी छान प्रिपरेशन. आणि मग गाढव आता शर्यतीच्या दिवशी गावात आलेला आहे. गाढव जात असतं मालिक सोबत. इकडे तिकडे बघतो मोठे मोठे घोडे, दांडगे दांडगे घोडे. ते घोडे याच्यावर असतात, ते माणसं मालिकवर असतात. मालिक त्यांच्याकडे बघून चालत असतो. मग गाढव म्हणतो मालिक मैं नहीं जाएगा, मैं रेस जीत कर नहीं आएगा मालिक, मैं नहीं जाएगा. मग तो मालिक म्हणतो नहीं गाढव तू जाएगा, तू रेस जीत कर आएगा, तू 51 लाख रुपए भी जीत कर आएगा. कॉन्फिडन्स. पेपरला जाण्याच्या आदल्या दिवशी बोर्डला शिक्षक लोक मुलांना पोरांनो तुम्ही करू शकतात, तुमच्यात ताकद आहे, तुम्ही स्वप्न गाठू शकतात. मोटिवेशन. इकडे पण मोटिवेशन फुल ऑन चालू आहे. मग गाढव पण आता खुश आहे. गाढव म्हणतो आता आपल्याला जायचंय, आपण जिंकू, कॉन्फिडन्स आला. गाढव आता शर्यतीच्या ठिकाणी उभा राहिला. परत डावीकडे बघतो, म्हणजे धुवायच्या हाताला बघतो. अरे इकडे तर मोठे मोठे दांडगे दांडगे गाढव आलेले. खायच्या हाताला बघतो, अरे इकडं पण चांगले पैलवानवाले गाढव आलेले दिसतात. ते परत घाबरतात. जसं पोरं एक्झामच्या दिवशी गेल्यावरती आपल्याला टेन्शन असतं की अरे यार आता कसा येईल पेपर. आपल्या आजूबाजूचे पोरं अरे हा प्रश्न केला का, त्या चॅप्टरचा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट होता. आपण होतो अरे असा पण चॅप्टर होता आपल्याला, असे पण प्रश्न होते. आपला क्वेश्चन मार्क, टेन्शन. अजून गाढवाला पण इकडे टेन्शन, फायनल प्रिपरेशन आहे. गाढव परत मागे बघतो. मालिक में नहीं जाएगा, मालिक मैं रेस जीत करने आएगा, मालिक मैं रेस जीत करने आएगा. मालिक उभा राहतो. गाढव तू जाएगा, रेस जीत कर आएगा, वो 51 लाख रुपए तू जीत कर आएगा, गाढव तू जाएगा. परत कॉन्फिडन्स. मग आता रेस सुरू झाली. रेस सुरू झाली राजा रे. आणि रेस सुरू झाल्यानंतर तो डिचक्या असं वाजवतो आणि रेस सुरू झाली. मला विचारा त्या रेसचा रिझल्ट काय असेल, विचारा मला. फर्स्ट
रेसमध्ये कोण जिंकला असेल? फास्ट फास्ट फास्ट, चला चला विचारा मला, रेसमध्ये कोण जिंकला असेल? कमेंट करा फास्ट. आता तुम्हाला बऱ्याच मुलांनी बाय डिफॉल्ट ऑब्विस आहे सर, गाढव किंवा कोणी म्हणून घोडा. पोरांनो, रेस जिंकणं सोडा. झालं असं की ज्यावेळेस ते डिस्को वाजत होतं, मालिकनी शेपूट वर केली, मिरचीचा डब्यातला मिरची हातात घेतली ने वपकन घेतली, डायरेक्ट टपकन सुटलं. आणि रिझल्ट असा लागला की गाढव थांबलंच नाही, रेसभर ते चालतच राहिलं, पळतच राहिलं. जसं विद्यार्थ्यांसोबत होतं की एकदा का छडी लागे छमछम, एकदा का मार बसला, त्याला काय चेंदा मेंदा कार्यक्रम झाला का विद्यार्थी सरळ झाला, तो आयुष्याच्या मार्गाला मोकळा होऊन जातो. मग त्याला काही फरक पडत नाही, तो बरोबर अभ्यास करतो. म्हणजे काय, या गोष्टीतून शिकायला काय भेटलं आपल्याला? आग लागली. तुमच्या समोर ज्यावेळेस व्हाय क्लिअर असतो, अभ्यास आपल्याला का करायचंय हे रिझन माहिती असेल ना, त्या दिवशी 100% अभ्यास होतो. काहीच तुम्हाला कोणत्या मोटिवेशनची गरज नाहीये, कसलीच गरज नाही. असो, अशाच गोष्टी आपण घेणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडली का मला नक्की सांगा. आणि ही गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या शाळेमध्ये किंवा घरी जेवण करताना मम्मी पप्पांसोबत गोष्ट शेअर करायची. बघा मजा येईल. मालिक मैं नहीं जाएगा, मैं जाएगा, जे जिद कर आएगा, असं सांगायचं. मस्त. चलो बाय, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त करा, आपल्या आई वडिलांना त्रास न देता. बाय बाय.